हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. आजच्या लाईफ एडिटमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. बॅकपॅक्स आहेत, आम्ही रेडी आहोत, आम्ही निघालो आहोत रायगडला. चला तर मग आमच्या जर्नीमध्ये कनेक्टेड राहा आणि आमच्या जर्नीचा भाग व्हा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सातून येऊ, कुठे जायचं? सकाळी 5:30ला निघाल्यामुळे रस्त्यावर पसरलेलं धुकं, शांत सकाळ आणि थंडगार वातावरण आम्ही फुल एन्जॉय करत होतो. आणि थोड्या वेळात सूर्य उगवायला लागला आणि त्याच्या किरणांसोबत आमचा प्रवास सुरू झाला. मस्त आम्ही आता एक ब्रेक घेतलेला आहे. मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू. स्वराज्याच्या राजधानी किल्ले रायगड जवळ आलेलो आहोत. बाय. चलो चलो बाय. मी आरामात आहे, तुझा पुढे राहून आमचे पर्वत तुटलेले आहेत. आजचा प्रवास अजूनच खास आहे, कारण हा पर्वचा पहिला किल्ला आहे. इतिहास, निसर्ग आणि नवीन अनुभव हे सर्व त्याच्यासाठी पहिल्यांदाच. रायगड फक्त किल्ला नाही, तर ती स्वराज्याची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथून स्वराज्याचा कारभार सुरू केला, असा हा ऐतिहासिक गड. सूर्य हळूहळू वर येत होता आणि त्याच्या प्रकाशात डोंगरांची रूपं अजूनच खुलत होती. असं वाटत होतं निसर्ग जणू आमचं स्वतःच स्वागत करत आहे. हम तो आपको ही देख रहे हैं, हम किसी को नहीं देख रहे. आपसे ज्यादा स्मार्ट इधर कोई नहीं है, कोई जेंटलमैन नहीं है. एवढी थंडी लागत होती, आता झाल्यावर एकदम टवटवीत झाल्यासारखी वाटते. प्रत्येक वळणावर गड अजून जवळ येत होता आणि आमची उत्सुकता अजूनच वाढत होती. मनात एक वेगळीच उत्सुकता होती, कारण आम्ही आज त्या ठिकाणी जाणार आहोत जिथे इतिहास अजूनही जिवंत आहे. बाईकवरून जाताना आजूबाजूचे नजारे मनात साठवत होतो. रस्त्यावर पडलेली सोन्यासारखी सूर्यकिरणं, हिरवीगार झाडं आणि उंच उंच डोंगर. पुढे काय काय अनुभव येणार आहेत, किती मस्ती आणि आपला इतिहास, असा विचार करत करत रायगडला पोहोचलो सुद्धा. पाठून गाडी आली. आपण जातपात रंग द्वेषपद सर्व विसरून राजकारण विसरून गडावर जायचं आहे. समजलं? चला मागोमाग मी हा चला, एकामेकाचे हात धरून चला. आता आम्ही नाणी दरवाजानी आतमध्ये चाललो आहोत. कोण बोलतंय? बाबू आता पहिला पाऊल टाकतास तर लगेच कधी. आजच्या दिवसाच कोणी कोणी पहिल्यांदाच रायगड बघायला आलेला हात वरती करा. अजून कोण कोण आहे पहिल्यांदा बघायला आलेला? पहिल्यांदा बघा इकडे कोणच नाही, म्हणजे इकडेच जास्त आहेत. पहिल्यांदा बघा आपल्या बरोबर आले ते वा, गाईड आलेले आहेत. हा आपला चुना मांडण्याचा लाकडी घाण आहे. पहिल्याखाली चुनाचा चुनानी गुळ हा बघा इथे माहिती दिलेली आहे. बंद करायची. अरे सपोर्ट घेऊ. मला दाखवू नको तर रडते हो. पालखी दरवाजा म्हणून पण बोलायचं. धुरा आहे वर. नाना का तुझ्या सावकाश सावकाश. काय नको घाबरायला. लवकर ये, ते लवकर आले धावत.
मग आपण मायनस मध्ये नाही ना जायचं राहू. असतील ना तिथे मग दरवाजे वगैरे. 4 डोंगर कुठे जायचं? तिथे जायचंय. आया अजून जाम आहे. दीदीला वाटते इथे जवळ जायचंय. आता बघते तिथे जायचंय. त्यात सीन असा झालाय की मी बेबी कॅरियर रोहाला दादाकडे विसरून आले. अति हुशार आहे मी. आणि पर्वला घेऊन आमचा भाभू होतंय थोड्या वेळातच. नाणी दरवाजाच्या इकडनं चढताना एवढा त्रास नाही होणार कारण थोडंसं डिस्टन्सवर पायऱ्या आहेत. तिथे अगदीच जवळ जवळ आहेत ना. हो हे जरा बरं वाटते चालायला. तिथून ते गाडावाली त्या पायात गोळा येतो तिथे चढताना. पायऱ्याच चालू झाल्या. तिथे मातीच आहे पायऱ्यांमध्ये. हलू हलू. काय पर्व दादाचा मित्र तुझा मित्र आहे तो. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. जानी तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हूं. त्याला दाखवा तो वरती बसलाय तो. एक तर बाबूची टोपी आहे बाई. वरती बघ. जायला आग लागू तिकडं. लांब राहा फक्त. पर्वला दाखवायच्या नादात कसा आहे फर्स्ट एक्सपिरियन्स? ना एक्सपिरियन्स शब्द पण नाही फुटो. दम लागलाय तर. आता ही झाली रियालिटी सांग. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. भाऊनी मस्त सगळ्यांसाठी जवली. काय नाही होत गे. थांबा तुम्ही. ते काय करताय? उभं राहू दे ते एका साईडला. काय ते आपल्यावर जाणार नाही. ते मागून टाकला नाही पाहिजे त्यांना. कुठे गेला? श्रीवेदला बघायचा होता. हे बघ दीदी 8वीच्या टाइमात आलेलं बरं रायगडला पहिल्यांदा. तेव्हा शायनिंग का काय आमच्या मोठ्या बाबांनी पाईपलाईन टाकली. अजून अंतर आहे खूप. श्यामल अजून महादरवाजा ना आलाय तर गार. आणि ते एक साईडला उभं जातात साईडने बरोबर. नाही रे अजून भरपूर लांब आहे. ते बघ तो बघ दादा कुठं पोहोचलाय तो बघ. तो काय तो बघ झाडाजवळ तिकडे पुढे. ट्रॅफिक सिग्नल. प्रत्येकाने एक एक हा पकडायचा. जाताना ना
न्यू घेल न्यू आला बघ. गाईड होता ना, तो सांगत होता तर आम्ही थांबलो, म्हटलं बघू खरंच आवाज येतोय का नाही. तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं 2 मिनिटं शांत उभे राहा. आणि टाळी नाही, तो फक्त असं म्हणजे असं बोलतो ना बारीक आवाजात, तसं फक्त बोलला. महाराजांनी तिथे चालल्या जीन्स घालून, काय वाटतं? तू का घातलीस? हे भगवान, मैं सहन कर सकूं उतना ही दुख देना. बघू जरा तू चव लावलीस तोंडाला, ते मस्त वाटते. किल्ल्यावर चढताना पाय इतके दुखत होते, पण मन मात्र अजिबात थकत नव्हतं. तो वरती दिसत आहे तो आहे महादरवाजा. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार म्हणून याला खूप महत्व आहे. या दरवाजाची रचना इतकी मजबूत आणि उंच आहे की शत्रूंना किल्ल्यात थेट प्रवेश करणं खूप कठीण व्हायचं. भूम भूम जाऊ, भूम भूम संगम करलं की येते. 2 दिवस राहिले ना. आजही या दरवाजातून आत जाताना रायगडच्या इतिहासाची भव्यता आणि महाराजांच्या काळातील किल्ल्याच्या सामर्थ्याची जाणीव होते. अगं वेस्ट इंडिज म्हणजे आपलं रायगड. वेस्ट इंडिया वेस्ट इंडिया म्हणजे वेस्ट इंडिया, आधी त्याचं तेच नाव होता. विचारते. परत बोल, काय बोललीस? मी बारीक झाले. कवली शेंग दिली. अरे हा काय केस उडव, अशी केस उडव. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. नाही आली चल. ते अंकुचं काय ऐकतो, अंकुचं सगळी तिथे सारखी दिसतात. रायगड किल्ल्यावर चढताना आजूबाजूला दिसणाऱ्या या सुंदर पर्वतरांगा सह्याद्रीच्या भव्यतेची जाणीव करून देतात. सकाळच्या सूर्यकिरणांमुळे हा नजारा अजूनच मनमोहक वाटतो. हा आहे हत्ती तलाव. महाराजांच्या काळात किल्ल्यावर असलेल्या हत्तींसाठी आणि इतर जनावरांसाठी पाण्याची सोय म्हणून हा तलाव बांधण्यात आला होता. हे आहे तुळजाभवानी मंदिर. महाराजांची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानी मातेला इथेही विशेष मान दिला जातो. किल्ल्यावर येणारे पर्यटक इथे दर्शन घेऊन पुढे किल्ला फिरायला जातात. अजून का शिवा अरे तो पार्वती पतये नको करून घ्या पूर्ण वाटून झाली ना तर दुसरी करा. अगं पण कांदा टाकला तर मग ती नरम होईल. काम करूया. यात पहिले बेल देऊया, त्यानंतर कांदा देऊया, प्रत्येकाची बेल करा. फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 ये घर 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 चला क्या हुआ. वेपर्स वगैरे आणले ते पण येते हे घे, आपलं कुरकुरे आणले बघ. ये बाबू तुझं बस तोंड धुवायचं मी लावू ना. एक पाकिट आहे थोडंसं ठेवा. जाम पडलं.
उचलं वरचे उचलं जायच्या आत गेली तरी चालेल. तुझा आहे ते नको टाकू. मला नको ते पण हा द्या. हे नाही जाणार. नाही जाणार. खारे आहेत ते. मग नको. गरम पडतात लगेच. त्याच्यात टाकणार चुरा करा हो. नको राहू. अरे का टाकू हा टाक. तो पण आहे ना अजून. असं दे की. कांदा आहे आपल्याकडे. चुरा करून हे टाका. चुरा करा बघा. अजून जाम खायला टाकायचं काम करते जिंकून बिस्किट टाका. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. गरम आहे अजून. तुला पाहिजे तुला पाहिजे का. एका पिशवीमध्ये कचरा भरायला लागेल. कचरा सगळ्यांनी इथंच ठेवा. इथं समोर ठेवलं तुला पाहिजे. मी नाही ते हा बसलो. मिरची नाही टाकत. ते शिवा अजून तुझी अजून त्याच्यात समोर जो भव्य तलाव दिसत आहे तो म्हणजे गंगासागर. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी भारतातील विविध पवित्र नद्यांचं पाणी इथे आणून टाकलं गेलं, म्हणून या तलावाला गंगासागर असं नाव मिळालं. आजही हा तलाव रायगडच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. दगड फोडून बनवलंय. मग पावसाचं पाणी गडावर महत्वाचं. गंगासागर म्हणजे हा आहे रायगड किल्ल्यावरचा प्रसिद्ध सातखानी बुरुज. महाराजांच्या काळात हा बुरुज 7 मजलाचा भव्य मनोरा होता, म्हणून त्याला सातखानी बुरुज असं नाव पडलं. आज आपल्याला त्याचे काही अवशेष पाहायला मिळतात, पण त्याकाली हा बुरुज किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी खूप महत्वाचा होता. आलास. मग तू कुठून आलास. हे आहेत किल्ल्यावरचं राणीवास. महाराजांच्या राण्या आणि राजघराण्यातील स्त्रियांसाठी हा भाग खास बांधण्यात आला होता. आज जरी फक्त अवशेष दिसत असले तर एकेकाळी राजघराण्याचं आयुष्य सुरू असायचं. पप्पा कुठे पप्पा शाळेतली सहल सुद्धा आले इकडे लहान मुलांची. झुक के रहना पड़ेगा मेरे आगे, क्योंकि मैं अपने में खुद हीरो हूं. तो झुक के रहना पड़ेगा. अगर झुक के रहेगा तो ठीक है, नहीं तो उसके इतने झूठ पड़ेंगे मुंह पर अगर उसने मेरे सामने स्टार बनने की कोशिश करी तो. पतली गली से निकल 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 निकल. रायगड किल्ल्याच्या मागच्या बाजूचा नजारा मन मोहून टाकणारा आहे. चारही बाजूंना उभा असलेल्या पर्वतरांगा आणि खाली पसरलेला निसर्ग. आजच्या व्लॉगमध्ये आपण रायगडावर चढत इथपर्यंत आलो, थोडं फिरलो आणि या सुंदर निसर्गाचा आनंद घेत. पण रायगडाची खरी भव्यता अजून बाकी आहे. दरबार, ऐतिहासिक ठिकाणं आणि अजून बरेच काही. पण पुढच्या भागात पाहूया, म्हणून पार्ट 2 नक्की बघा. पुन्हा भेटूया रायगडाच्या इतिहासात.